हॅलो फ्रेंड, चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे गटारी. तर गटारी स्पेशल बनवलेलं आहे. मी इथे मुंडीचं मटण, भेजा आणि भाकरी. तर त्याचबरोबर मी इथे लॉलीपॉप बनवणार आहे. तर अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी लॉलीपॉप बनवणार आहे. तर चिकनचे मी इथे लॉलीपॉप बनवणार आहे. तर चिकन त्यासाठी घेतलेलं आहे मी अर्धा किलो. तर सकाळीच इथे मी मेदूवडे बनवले होते आणि त्याचबरोबर हिरवी चटणी देखील बनवली होती खाण्यासाठी. ओवीला भरपूरच आवडतात मेदूवडे म्हणून ती इथे ब्रश करून खाण्यासाठी बसलेली आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आम्ही मागवले होते चिकन नूडल्स. तर त्या इथे मुली खात बसलेल्या आहेत. आणि जे मी आणलेलं आहे म्हणजे भेजा, त्यानंतर जे लॉलीपॉप आणि मुंडीचं मटण, तर हे मी संध्याकाळी बनवणार आहे. तर सर्वात अगोदर मी इथे कांदा आणि खोबरा भाजून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट तयार करून घेणार आहे. तर कांदा आणि खोबऱ्याचं मला वाटण करायचं आहे मुंडी बनवण्यासाठी. तर इथे आपला कांदा आणि खोबरा भाजून झालेला आहे. आता इथे एका बाजूला मी भेजा उकडण्यासाठी ठेवलेला आहे. तर यामध्ये पाण्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि त्यामध्ये मी तो 1-2 मिनटं वाफवून घेणार आहे आणि नंतर मग मी तो फ्राय करणार आहे. आजची मुख्य आपली रेसिपी आहे म्हणजे चिकन लॉलीपॉप. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्यामध्ये. आता यामध्ये मी लिंबू रस पिळून घ्यायचा आहे. तर सर्व पिसलं व्यवस्थित, अगदी लिंबू रस लागला पाहिजे. तर या पद्धतीने सर्व मी इथे रस पिळून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट. तर इथे अर्धा चमचा साधारण मी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे आणि साधारण 3 चमचे मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 1 चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे. माझ्याकडे जिरेपूड नव्हती, तर ती जर असेल तर ती तुम्ही अर्धा चमचा घातली तरी चालेल. तर इथे हे सर्व मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि प्रत्येक पीसला मी व्यवस्थित त्याला कोट करून घेणार आहे. आणि इथे हे मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देत आहे. तर साधारण 1 तास मी हे ठेवून देत आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ जरी ठेवले ना मॅरिनेट करून तरीही चालतात. तर मला बाकीचे पण पदार्थ बनवायचे होते. तर इथे मी मुंडीचं जे मटण आहे तर ते घालून घेत आहे फोडणीला. त्यासाठी मी इथे तेलामध्ये जे वाटण केलं होतं तर ते घातलं. त्यानंतर हळद, मीठ, मसाला सर्व घालून मुंडीचं मटण मी इथे कुकरला झटपट होण्यासाठी शिजत ठेवलेलं आहे. तर इथे 5-6 शिट्ट्यांमध्येच मुंडी खूप छान अशी शिजली गेलेली होती. तर जे लॉलीपॉप आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत तर त्यामध्ये आता घालून घेऊयात मैदा आणि तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ घातल्याने हे लॉलीपॉप खूप छान असे क्रिस्पी होतात. तर आपल्याला पिठानुसार आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर आपण अगोदर लॉलीपॉपसाठी जे मीठ घातले होते तर त्यानुसारच आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पीठ मिक्स करण्यासाठी. तर लॉलीपॉपला देखील पाणी सुटलेलं आहे म्हणून आपल्याला जास्त पाणी इथे घालायचं नाही आहे. जर जास्त पाणी जर घातलं ना तर लॉलीपॉप असे पाहिजे तसे क्रिस्पी होत नाहीत. तर इथे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सर्व जे लॉलीपॉपचे पीस आहेत तर त्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इथे कोट करून बाजूला ठेवून देऊयात. कारण आता मला इतर पण गोष्टी करायच्या होत्या. तर मुख्य म्हणजे मला आता इथे भाकरी बनवायच्या होत्या. भाकरी वगैरे करून झाल्या. माझ्या शेवटची भाकरी तव्यात होतीच. तर मी इथे लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत. तर कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल छान असं तापलं ना की यामध्ये आता आपल्याला जे लॉलीपॉप आहेत तर ते सोडून घ्यायचे आहेत. कढईमध्ये राहतील तेवढेच आता आपण इथे लॉलीपॉप सोडून घेणार आहोत. तर साधारण मी इथे 5 पीस सोडून घेतलेले आहेत. तर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम अशी ठेवायची आहे जेणेकरून आपले जे लॉलीपॉप आहेत तर ते छान असे क्रिस्पी होतील. वरून आपल्याला थोडं थोडं या पद्धतीने तेल देखील सोडायचं आहे त्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित आपले लॉलीपॉप सर्व बाजूने सेम असे फ्राय होतील. तर आता इथे मी 90%च लॉलीपॉप फ्राय करून घेतलेले आहेत. कारण की मला पुन्हा डबल फ्राय करून घ्यायचे आहेत. डबल फ्राय केल्याने हे लॉलीपॉप खूप छान असे क्रिस्पी होतात आणि आपल्याला जेव्हा पण हवेत म्हणजे जेव्हा खायचे तर तेव्हा आपण ते फ्राय करून खाऊ शकतो. जर ही तयारी आपण सकाळी जरी करून ठेवली ना या पद्धतीने तरी आपल्याला संध्याकाळी ते लगेचच फ्राय करून खाता येतील. तर इथे आपले 90% लॉलीपॉप फ्राय करून झालेले आहेत आणि बाकीचे आता मी लॉलीपॉप फ्राय करून घेते. जे मुंडीचं मटण शिजवलं होतं तर इथे कुकरची वाफ जाऊ दिली आणि त्यानंतर मी कुकर खोललेला आहे. तर बघू शकता मुंडीच्या मटणाला देखील खूप छान अशी तर्री आलेली आहे. तर खूप छान असं मुंडीचं मटण देखील आपलं इथे शिजून झालेलं आहे. आणि आता चारवी ओवीला लॉलीपॉप खायचे होते तर मग मी डबल फ्राय करण्यासाठी इथे लॉलीपॉप घेतले आणि इथे माझे लॉलीपॉप सर्व फ्राय करून झालेले आहेत. तर पाहू शकता खूप छान असे लॉलीपॉप दिसतात. तर ओवी इथे लॉलीपॉप खात आहे आणि तिला खूपच आवडले हे लॉलीपॉप. तर
ते मला सांगत देखील आहे की खूप छान झालेले. तर आजची तुम्हाला ही साधी सिंपल लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.